नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्याच्या चेडे चांदगाव येथील गट नंबर 28 मध्ये प्रभाकर रामभाऊ चेडे, सुनीता सुभाष चेडे यांची सामायिक शेती आहे. या शेतात जाण्यासाठी पाझर तलावाच्या भिंतीवरून गेल्या 40 ते 45 वर्षापासून वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता असून या रस्त्यालगत असणाऱ्या परमेश्वर भगवान चेडे, संभाजी भगवान चेडे हे दोघे शेतकरी वडिलोपार्जित रस्त्यावरून जाऊ देत नसून महिलांना पुढे करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे आमच्या शेतात उभे पीक असून देखील आम्हाला शेतात जाता येत नसल्यानं आमचं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचा आरोप करून तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचा वडिलोपार्जित रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा आम्ही गुराढोरांसह सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी बुधवारी म्हणजेच 12 रोजी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला असून आमच्या जीवितास धोका असल्याने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गाडी बैल घेऊन येत असताना परमेश्वर भगवान चेडे त्याची मंडळी आणि त्या परमेश्वर चेडे त्याचा संभाजीचा मुलगा मुन्ना हे 2-4 जण पळत आले. मला आडे झाले, काठ्या कोरडी नाही, फावडं घेऊन आला खांद्यावर. मला मारण्याची धमकी, माझ्या गाडीवाल्याला आडा झाला. गाडी माझी सोडून घेतली त्यांनी आणि त्यांनी सोडून घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला व भावाला बोलून घेतलं आणि मग मी त्याच्यातून सुटका करून शेनी निघून आलो. आणि मग त्याच्यानंतर मला शिवीगाळ त्याच्या मंडळीनं गचंडी दिली आणि तिनं लोटलं, तरी मी काहीच बोललो नाही. इतर मग त्याने जर उद्या माझ्या जीवाला काही जर कमी जास्त झालं याला शासन जबाबदार, जर नाही याची तरतूद केली तर मी 4 दिवसाच्या नंतर उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे. मी सुभाष रामभाऊ चेडे, राहणार चेडे चांदगाव. आमचे क्षेत्र गट नंबर 28मध्ये आहे. आमचा हा तळ्याच्या पाझर तलावून रस्ता होता 40 वर्षापासून. हे परमेश्वर भगवान चेडे, संभाजी भगवान चेडे, त्यांचा मुलगा अविनाश संभाजी चेडे हे समज रस्त्याने जाताना येताना रस्त्यात दांडके घेऊन बसतात, हाणामारी करते, मारू म्हणतात. हे तहसीलदार साहेबांनी आम्हाला हे रस्ता 8 दिवसाच्या आतमध्ये खुला करून द्यावा. आम्ही तसं त्यांना निवेदन दिले. नाही दिलं, ते नाही झालं तर आम्ही 24 तारखेला आमरण उपोषणाची तयारी पण केलेली आहे. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.